अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। या वर्षीची वटपौर्णिमा ही 10 जून 2025 मंगळवार रोजी आलेली आहे। वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती, पूजाविधी, साहित्य, मुहूर्त याविषयी, कोणत्या रंगाच्या साड्या घालाव्या, कोणत्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नये, गरोदर महिला असतील, मासिक धर्म चालू असेल तर काय करावं, काय टाळावं, कोणते नियम पाळावे, त्याचबरोबर उपवास कधी करावा आणि उपवास कधी सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत संपूर्ण बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या। वटपौर्णिमा हा सण का साजरा करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते। ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला होता ते वृक्ष होते वडाचे। तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा। त्यावेळी सावित्रीने वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली। या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया, सवाष्णी स्त्रिया या वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करत असतो। वडाचे झाड म्हणजे दैवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते। वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे स्थान आहे। जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्य, फळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते। ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। म्हणून प्रत्येक सवाष्णी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी। तसेच या वर्षीची वटपौर्णिमा ही 10 जून 2025 रोजी मंगळवारी आलेली आहे। पौर्णिमा तिथी ही सकाळी 11:30 वाजता म्हणजे 11:35 प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे। आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की वटपौर्णिमा 10 तारखेला साजरी करावी की 11 तारखेला। तर वटपौर्णिमा या वर्षीची ही 10 जून 2025 मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत। आता जाणून घेऊया की वटपौर्णिमेचा दिवस कसा साजरा करायचा। तर वटपौर्णिमेच्या दिवशी 10 जूनला मंगळवारी सर्व महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। माता लक्ष्मीला प्रिय अशी हळद टाकून आंघोळ करायची आहे। पौर्णिमेचा दिवस आणि विशेषतः मंगळवार असल्याने तुम्हाला घराची अगदी छान अशी स्वच्छता करून घ्यायची आहे आणि घराचा जो मेन दरवाजाचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन मात्र अवश्य करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे। मंगळवार असल्यामुळे या वर्षीची जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे देवघरामध्ये कुलस्वामिनीचा मंगल कलश अवश्य स्थापन करा आणि छान अशी पूजा आरती करून घ्या। त्यानंतर कुलस्वामिनीची, तुळशी मातेची, लक्ष्मी मातेची तुम्ही ओटी भरून घ्या। गव्हाने ओटी भरण्याचे खास असे विशेष महत्त्व असते। बाकीच्या दिवशी ही तांदळाने ओटी भरण्यात येते, परंतु या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमेला गव्हाने ओटी भरण्याचे विशेष असे महत्त्व आहे। तर ज्यावेळेस तुम्ही ओटी ठेवत असता किंवा वडाच्या झाडाखाली देखील ओटी भरत असताना 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मूठ असे गहू वापरायचे आहे। तांदूळ वापरू नका। गव्हाला खूप महत्त्व आहे। सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल, म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य नेसा, परिधान करा। सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग। हिरवा रंग देवी आईचा आवडता रंग आहे। जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाची साडी असेल तर जसं की आपण हळदी कुंकूला शुभ मानतो तसं लक्ष्मी नारायणांना प्रिय असलेला
तो कलर म्हणून त्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता। त्याचबरोबर केशरी रंग हा आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे। केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तर ती देखील तुम्ही परिधान करू शकता। त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे तर ते प्रेमाचे प्रतीक आहे, त्यामुळे तो रंग सुद्धा तुम्ही परिधान करू शकता। म्हणजेच काय तर तुम्ही हिरवा रंग, लाल, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा यांपैकी कोणतेही रंग तुम्ही परिधान करू शकता। आता जाणून घ्या कोणत्या रंगाची साडी तुम्ही नाही परिधान करायची। तर लक्षात घ्या, चुकून सुद्धा तुम्ही काळ्या रंगाची साडी या दिवशी परिधान करायची नाहीये। अगदी काळ्या रंगाची बॉर्डर जरी असेल तरी देखील तुम्ही ते परिधान करायचे नाहीये। त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चुकून सुद्धा पांढऱ्या रंगाची, डार्क निळ्या रंगाची, ग्रे कलरची म्हणजे आणि काळ्या रंगाची यापैकी कुठल्याही रंगाची अशी साडी तुम्ही परिधान करू नका। आता लक्षात घ्या महिलांनो, बांगड्या कोणत्या कलरच्या परिधान करायच्या आहेत। तर महिलांनो, हिरव्या रंगाच्या बांगड्या, काचेच्या बांगड्या या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला। वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सवाष्णी स्त्रियांनी छान असा शृंगार करायचा आहे। छान सुंदर अशी साडी नेसून जे शृंगाराचे साहित्य असतात ते सर्व परिधान करायचे आहे, त्याने सौभाग्य अजूनच वाढते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांनो लक्षात घ्या, वटपौर्णिमेच्या दिवशी ही वडाच्या झाडाची पूजा ही वडाच्या झाडाखालीच जाऊन करायची आहे। तुम्ही वडाच्या झाडाच्या फांद्या वगैरे तोडून आणायच्या नाहीयेत आणि त्याची पूजा असं करू नका। त्या दिवशी त्या झाडाची पूजा करायची आहे, तुम्हाला ते झाड तोडायचं नाहीये। जर समजा तुमच्या जवळपास कुठे वडाचं झाड उपलब्ध नसेल तर अशा वेळी तुम्ही नर्सरीमधून एक छोटंसं वडाचं झाड आणू शकता। घरी आणून त्या झाडाची पूजा करा आणि नंतर एखाद्या गार्डनमध्ये, घराजवळ किंवा मोकळ्या जागेत तुम्ही ते झाड लावा। परंतु चुकून सुद्धा वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नका, ते चूक करू नका। तसेच या दिवशी तुम्ही कोणाचाही अपमान करू नका, कुणालाही कमी लेखू नका। कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाईल, मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही। म्हणूनच प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे, कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे। बघा, या दिवशी घरामधील वातावरण हे अगदी प्रसन्न राहिले पाहिजे, तर त्यासाठी घरातील सर्वांनी विशेष काळजी घ्यायची आहे। तसेच घरामध्ये मद्यपान किंवा मांसाहार अजिबात ग्रहण करायचे नाहीये, कुणी सुद्धा करायचे नाहीये। आणि तसेच सर्व घरातील मंडळींनी प्रसन्न मनाने आणि शांततेने सर्व पूजा करायची आहे। प्रसन्न मनाने केलेली पूजा, व्रत, उपवास ही चांगले फळ देऊन जाते। आता पाहूया वडाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर बघा, पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळदी, कुंकू, 2 हिरव्या बांगड्या, 1 शेंदूर, अत्तर, कापूर, पंचामृत किंवा दूध, पूजेची वस्त्र, त्यानंतर विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू, तसेच फुलं, कापसाची वस्त्रमाळ आणि पांढऱ्या रंगाचा दोरा किंवा धागा हे तुम्हाला पूजेच्या साहित्यामध्ये घ्यायचं आहे। आणि हो, दिवा आणि उदबत्ती अवश्य घ्या। तुपाचा दिवा लावू शकलात तर उत्तमच आहे। आपल्या हिंदू धर्मात कुठलीही पूजा विधी करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करत असतो, तर त्यामुळे सर्वप्रथम वडाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, उदबत्ती लावायची आहे। वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पूजा करताना सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। मग त्यासाठी काय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही 2 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना आवाहन करून सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून, अक्षता, फूल, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे। हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करा। फुलांचा हार आणला असेल तर तो फुलांचा हार अर्पण करून घ्या। आता तुम्हाला त्या ठिकाणी ओटी भरायची आहे। ओटी भरण्यासाठी तुम्ही जे नवखोरं ब्लाऊज पीस घेतलेला असेल ते ब्लाऊज पीस तिथे तुम्ही ठेवायचं आहे। त्यावर विडा ठेवायचा आहे, विड्याची पानं ठेवायची आहेत। त्या विड्याच्या पानावर
सुपारी ठेवायची आहे, त्यावर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहायचे आहे आणि नंतर गव्हाने तिथे ओटी भरायची आहे। गहू आणि आंबे याने तुम्हाला त्या ठिकाणी ओटी भरायची आहे। तर अशा प्रकारे विधिवत सावित्रीची ओटी भरून घ्यायची आहे। त्यानंतर वडाच्या झाडाला तुम्ही सूत गुंडाळायचे आहे। सूत म्हणजेच पांढऱ्या रंगाचा तुम्ही धागा घेऊ शकता। तर तो धागा तुम्हाला वडाच्या झाडाला 7 वेळेस गुंडाळायचा आहे आणि शेवटी वडाच्या झाडाला वंदन करून जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा, जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ऐश्वर्याने फुलून राहावं अशी मनापासून प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। वडाच्या झाडाची मनोभावी पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी वडाच्या झाडाखालीच असलेल्या 5 सवाष्ण महिलांना तुम्ही हळदी कुंकू लावायचे आहे आणि त्यांची देखील ओटी भरायची आहे। त्यांची देखील ओटी तुम्ही गव्हाने आणि आंबा घेऊन भरायची आहे। स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे। किमान वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत तरी नक्कीच उपवास करायचा आहे। नंतर तुम्ही खाल्लात तरी चालेल। गरोदर महिलांनी लांबूनच वडाच्या झाडाला नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य आरोग्य सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे। पूजा करू नका। गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे। जर गरोदर महिलांना पूजा करायची असेल तर वडाच्या झाडाला फक्त हळदी कुंकू फुलं वाहून नमस्कार करू शकतात, परंतु त्यांनी कुणाचीही ओटी भरायची नाहीये आणि कुणाकडूनही ओटी भरून घ्यायची नाहीये। मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी उपवास करायचा आहे, परंतु त्या दिवशी त्यांनी पूजा व्रत वगैरे करायचे नाहीये आणि वडाच्या झाडाची पूजा देखील करायची नाहीये। बघा, लक्षात घ्या महिलांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी खूप अशा महिलांकडून जी चूक होते ती चूक अजिबात करू नका। तर ती चूक कोणती? तर वडाच्या झाडाला जे सूत गुंडाळण्यात येणार आहे, जो धागा गुंडाळण्यात येणार आहे, तो 7 फेरे गुंडाळून झाल्यानंतर काही महिला ते दोऱ्याची रीळ जी आहे ते तोडतात। ती तोडून उरलेला दोरा जो आहे ते घरी घेऊन येतात। असं चूक अजिबात करायची नाहीये। तर त्या ठिकाणी 7 वेळेस गुंडाळल्यानंतर सूत गुंडाळल्यानंतर जो काही धागा आहे तो न तोडता तिथेच खोचायचा आहे आणि दुसऱ्या महिलांना देखील ते तुम्ही अजिबात द्यायचा नाहीये, कारण त्यांचं कुळ वेगळं राहतं आणि तुमचं देखील कुळ वेगळं राहतं। तर त्यामुळे ज्या त्या स्त्रीने आपापल्या घरातीलच जो सूत आहे तो तिथे पूजा करण्यासाठी वापरायचा आहे। एकमेकींना शेअर करायचा नाहीये आणि तोडून आणायचा तर बिलकुलच नाहीये। तर अशा प्रकारे तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। बघा, काही महिलांकडून ह्या अशा चुका होतात आणि अशा चुका झाल्यानंतर मग त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात। काही जणांच्या घरात अपघात होतात किंवा काही दुसरे विघ्न येतात। मग अशा वेळी महिलांना वाटतं की मी एवढे व्रत केले, एवढी पूजा केली, तरी देखील मला हे असे दिवस का बघावे लागत आहे। तर बघा, हे असे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि त्या चुका होऊ द्यायच्या नसतात। महिलांनो, वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर सावित्री मातेचा एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे। तर मंत्र असा आहे, सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्य नमः पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सही तस्य ते अवियोग तथास्मक भूयात जन्म जन्मनी। ही प्रार्थना बोलता आली तर तुम्ही नक्की बोला। तुम्ही जशा हात जोडून नमस्कार करता, महिलांनो, सावित्री मातेला नमस्कार करा, प्रार्थना करा। खऱ्या मनाने केलेली प्रार्थना फळ देऊन नक्कीच जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्याला देखील खूप मान असतो। तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा। घरातील देवघरातील कुलदेवांना, सर्व देवांना देखील तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि सर्वांनी गोडधोड खाऊन हा दिवस आनंदाने साजरे करा। तर स्वामी भक्तांनो, कसा वाटला व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करूया। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून नवीन नवीन माहितीसह। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।